महिला बालकल्याण मंत्र्यांचे वडीलच खराचे भक्त आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली। आदिती तटकरे यांनी भूमिका व्यक्त करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। तर मी वेगवेगळ्या व्यासपीठांवर 3 ते 4 वेळा भूमिका मांडली अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला आणि बालकल्याण मंत्री असलेल्या आदिती तटकरे का बोलत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। आदिती तटकरेंचे वडील सुनील तटकरेच भोंदू अशोक खरातचे भक्त असल्याचा आरोपही राऊतांनी केला। महिला बालकल्याण मंत्र्यांनी बोलायला हवं, कारण महिला बालकल्याण मंत्र्यांचे वडील त्यांचे भक्त होते। आपण पाहिलं असेल त्याही भक्त आहेत। विशेषतः महिलांवरती अत्याचार झालेले आहेत, महिलांचं शोषण झालेलं आहे। त्याच्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री ज्या कोणी असतील त्यांनी त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनीही ट्विट करत आदिती तटकरेंवर टीका केली। मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो किंवा त्यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवरती झालेले आरोप असोत, आपल्या महिला व बालविकास मंत्री बेपत्ता आहेत। या सर्व घटनांवरती काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकली आहे का? जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे हेच समजत नसेल तर त्यांनी राजीनामे देऊन घरी बसावं आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा, उगाच मंत्रिपदाची खुर्ची उभवू नये, असं ट्विट सपकाळांनी केलंय। संजय राऊत आणि सपकाळांनी टीका केल्यानंतर आदिती तटकरेंनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय। नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीनं आणि न्यायाच्या दृष्टीनं सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे। माननीय मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळासोबत एक मंत्री आणि एक महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र आहेत। या भावना मी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या व्यासपीठांवर 3 ते 4 वेळा मांडलेल्या आहेत, असं ट्विट करत आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय। तर रुपाली चाकणकर यांना अद्याप समन्स मिळालेलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे। एसआयटीने चाकणकरांना अद्याप चौकशीसाठी बोलावलं नाही अशीही सूत्रांकडून माहिती मिळते। नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना अद्याप समन्स नसल्याची सूत्रांची माहिती आहे। एसआयटीनं चाकणकर यांना चौकशीसाठी अद्याप बोलावलं नाहीये। खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। तर चाकणकरांवर कारवाई व्हावी यासाठी अंधारे, रुपाली पाटील ठोंबरे, दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। खरातला उद्या कोर्टात हजर केलं जाणार असून पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे। आज दिवसभरात खरात विरोधात आणखी पुरावे गोळा करून तपासाला वेग दिला जाणार आहे। खरातवर दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात ओकस कार्यालयात एसआयटीकडून आतापर्यंत काही पुरावे गोळा करण्यात आलेत, तर काही गोष्टी जप्त केल्यात। तपासात आलेली माहिती आणि नवे पुरावे उद्या कोर्टात हजर केले जाणार आहेत।